नमस्कार, हॅलो, वेलकम टू माय चॅनल अभिराज कलेक्शन. कसे आहात? मजेत? मी सुद्धा मजेत आहे. आज तुम्ही थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल की आज मी कोणत्या विषयावर बोलणार आहे. सो येस, बॅकड्रॉप. ब्लाऊजने बनवलेला आहे बॅकड्रॉप. येस, ब्लाऊजने बनवलेला आहे बॅकड्रॉप. येस, गणपती बाप्पासाठी ब्लाऊजने बनवलेला आहे बॅकड्रॉप. आता केले कित्येक वर्ष आता, म्हणजे माझ्याकडे गणपती येतो, माघी गणपती. त्या गणपतीसाठी मी बाहेरून असं बॅकड्रॉप खास ऑर्डर करत नाही. आज माझी नथनी कशी वाटते पहिले सांगाय बघा. छान वाटते ना सेट. येस, सॉरी. सो ते मला बॅकड्रॉपबद्दल सांगायचं आहे की मी ब्लाऊजपासून कसं यूज करते बॅकड्रॉप. काही जण विकत आणतात, काही ऑर्डर करतात. त्याच्यामध्ये बॅकड्रॉपमध्ये खूप पैसे लागतात. त्याचे तुम्ही बॅकड्रॉपचे तुम्हाला आता तुम्हाला मार्केटमध्ये गेलं, तुम्हाला चौकशी केली, तुम्हाला कळेलच किती त्याचे महाग असे वाढलेले आहेत भाव वगैरे. रेडीमेडचे जे प्रिंटेड येतात, MDFचे येतात. ॲक्च्युली मी स्वतः ते विकते, पण मी स्वतः कधी यूज करत नाही. मला ते ब्लाऊजचेच मला आवडतात आणि एवढे सुंदर आणि डिसेंट आणि सोबर वाटतात ते जेव्हा त्याचं पूर्ण तो हे करतो, बनवतो, गणपती बाप्पाचं मखर तर रेडी करतो. एवढा सुंदर वाटतं. तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला कळेल की मी कसं ते रेडी केलेलं आहे. मी दरवर्षी करते फक्त आणि फक्त ब्लाऊज पीसच्या मदतीने. येस, मी जाऊन ब्लाऊज पीस घेते, नेटचा घेते, ट्रान्सपरंट घेते, कधी मी पूर्ण जसा भरगतचा असतो तसा घेते. आणि त्याच्यावरती मग त्या घंटी वगैरे आणून त्या लावायच्या आपण. ते खूप सोयीस्कर आहे, लवकर पण होतं, वेळ वाचतो त्याने, कमी रेटमध्ये होतं. जिथे आपण समजा आपल्या फ्लावर्समध्ये जास्त पैसे खर्च करायचे आहेत, म्हणजे मी तसंच करते. मी फ्लावरमध्ये जास्त खर्च करते. फ्लावर्स जे काय म्हणाल तुम्ही ते फुलांमध्ये, तर त्याच्यामध्ये पैसे लावते. आता अदर डेकोरेटिव्ह मटेरियल्स त्याच्यामध्ये खर्च करते. सो मी तो खर्च मी बॅकड्रॉपचा तिथे हे करते. म्हणजे बॅकड्रॉप मी साधं सोबर आणते, पण तो दिसायला एवढा सुंदर असतो. जसं आपण नेटचे ब्लाऊज शिवतो, किती सुंदर वाटतात नेटचे ब्लाऊज. तेच आपण नेटचा जो कपडा असतो, ब्लाऊज पीस असतो, तो मी तिथे यूज करते. सो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडला मी फोटोज टाकणार आहे की कसं डेकोरेट केलं होतं आणि किती सुंदर दिसत होतं. सुंदर. सगळे येऊन विचारतात, म्हणजे माझ्या मागचा बॅकड्रॉप हा कुठून आणतेस. कारण माझा माघी गणपती असतो, मग त्यावेळेला मला बॅकड्रॉप मिळत नाही सहसा. आता जरी मी सेल स्वतः करते तरी तेव्हा मिळत नाही. हे सगळे जे काय समजे फुलं वगैरे काहीच मिळत नाही मला तेव्हा. सो मी असं हे डोकं लावलं. मी 2-3 वर्ष मी विचार करते काय मी कर्टन पडले लावायची, पडदा आणून, पण ते पडदा वगैरे व्यवस्थित वाटायचं नाही तेव्हा, म्हणजे लुक नाही यायचं. मग नंतर एकदाच बसली होती तर मला लक्षात आलं की अरे नेटचं काहीतरी करायला पाहिजे. मग नेट करता मला लक्षात आलं अरे वा, ब्लाऊज पीसचं काहीतरी करायला पाहिजे. सो हे ते मला डोक्यात तेव्हा म्हणजे फिक्स बसलं. तेव्हापासून मी दरवर्षी ब्लाऊज पीसचंच करते. तुम्हीसुद्धा करा, अफोर्डेबल आहे, प्रत्येकाला परवडणारा आहे. आणि मी आता कालच गेली होती. मी काल माझ्या गणपती आईकडे असतो. आपला गणपती आता जो आहे तो त्याच्यासाठी पण मी आता सेम करायला गेली होती. तिला पण मी सांगितल्या वर्षी आपण तुझ्या इथे पण आपण हे करूया, पडद्यांचंच ब्लाऊज पीसचं करूया. तर तिथे पण आता जसं लोकांना कळत जातं की अरे बापरे, त्याच्यामध्ये पैसे घालण्यापेक्षा आपण हे ब्लाऊज पीसची आयडिया छान आहे. सॅटिनचे पण काही लोक घेतात, ब्लाऊज पीस असतात त्याचे कपडा घेऊन जातात तिथून. तर एवढी गर्दी होती, म्हणजे तिथे घेण्यापेक्षा बॅकड्रॉप घेण्यापेक्षा तिथे जास्त गर्दी होती ब्लाऊज पीसवाल्याकडे. सो लोकांना काय हळूहळू कळते. मला माहिती आहे हा व्हिडिओ माझा ह्याच्या आधी कोणी बनवला असेल हा ब्लाऊज पीसवरती व्हिडिओ, पण हा मी पहिल्यांदा व्हिडिओ असा बनवते असं मला वाटतं. हा इतका व्हायरल होऊ द्या, देवाला प्रार्थना आहे की सगळ्यांना कळू द्या की ब्लाऊज पीसपासून सुद्धा आपण बॅकड्रॉप बनवू शकतो. जिथे पैसे वेस्ट करायचे आहेत आपल्या, फालतू असे वेस्ट न करता इथे तुम्ही पैसे हे करा. म्हणजे बाकीच्या ठिकाणी करा. म्हणजे उरली घ्या, फ्लावर्स घ्या, दिवे घ्या, लाईट्स घ्या, हा ना. बॅकड्रॉप काय एवढा महाग नसतो, पण एक वेगळं काहीतरी एक मस्त छान वाटतं असं. सो तुम्हालाही माझी कशी वाटली आयडिया हे तुम्ही नक्की सांगा मला. आणि मी आता हे टाकते माझे फोटोज, ते नक्की कमेंट्स करून सांगा की कसं माझं तुम्हाला आवडलं की नाही डेकोरेशन वगैरे. आणि मी तुम्हाला एक दाखवते बघा, हा आहे असा ब्लाऊज पीस जो चमकणारा असतो, है ना. तुम्हाला मी सेटअप करून दाखवते.
कसा आहे. सो हा आहे एक ब्लाऊज पीस, तुम्हाला दाखवते. हा बघा, हां जो चमकणारा आहे हा मी यूज केला होता. एक मिनिट औशी पडते मागून. हे बघा कसा आहे, दिसतोय का माझा चेहरा याच्यातून नाही ना. सो हा एक जरा आम्ही जाडसर घेतला होता. हा बघा किती सुंदर वाटतं, सुंदर. जेव्हा याच्यावर आम्ही डेकोरेट केलं होतं माळा वगैरे सोडून, एवढं सुंदर, एवढं भारी वाटत होतं. हे बघा थोडा चमकणारा, लांब जवळून दाखवते. हा बघा दिसला का, एवढं सुंदर. कलरसुद्धा आपण आपल्या चॉईसने घ्या, जरा डिसेंट घ्या, जरा असं ऑफ व्हाईट घ्या, असं भडक घेऊ नका. आणि अजून एक दाखवते तुम्हाला मी एक सगळे काढलेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि आता मी तुम्हाला हा दाखवते, पण आता मी तुम्हाला सेटअप करून दाखवते कसा असतो. हा एक मी घेतला होता, हा जो आहे नेटचा, याच्यातून मी दिसते तुम्हाला ना. हा आहे ट्रान्सपरंट आहे, तुम्हाला आता सेटअप करून दाखवते. आणि ह्याचाच मी बॅकड्रॉप गेल्या वर्षी बनवला होता, जो सर्वांना इतका आवडला की सगळे विचारायला लागले तुम्ही कुठून आणलाय, कुठून आणलाय. सो मी माझी आयडिया सांगितली, ती त्यांना आवडली. आणि हे मग तुम्ही असे छान छान अशा घंट्या लावू शकता. बघा ह्या अशा घंट्या लावायच्या है ना. हे सुद्धा मी घरी केलेलं आहे, कारण त्यावेळेला काहीच मिळत नाही. तर मी काय केलं आयडिया, एक आपला घरचा धागा असतो, सुई धागा, तो धागा घेतला आणि सरळ ओवायला घेतल्या. ह्या मण्या आणल्या मी, ह्या मणे मी येतात सिंगल सिंगल तुम्हाला सुटते. ही कसं तरी कुठून शोधून नाही, मी हे ॲमेझॉनवरनं मागवलं होतं. तेव्हा तिथे होतं अवेलेबल, पण असं मार्केटमध्ये नव्हतं, लोकल मार्केटमध्ये. सो मी तिथून मागवलं हे. आणि हे नंतर मी शिवून काढलं आहे. बघा धागा, बघा सुई धागाचा आहे, त्याच्यात मी ओवलं हे चांगलं मस्त छान. आणि मग मी याचं असं छान असं अशी लटकन केल्या. बघा ह्या अशा लटकन केल्या आहेत, स्वतः केलेल्या आहेत. आपल्याला थोडं एफर्ट्स घ्यावं लागतं. तेव्हा मला मागे गणपतीला नाही घेतलं तर कधी करणार है ना. बाप्पासाठी आपण घ्यावंच लागणार, आपल्याला घ्यावंच लागतं, लागायलाच पाहिजे है ना. सो हे असं छोट्या घंटे आणलेल्या मी बघा ॲमेझॉनवर मागवल्या. तुम्ही याच्यामध्ये पैसे हे करा ना, असं माझं म्हणणं आहे की तुम्ही ते बॅकड्रॉपला 2-2 हजार 3-3 हजार तुम्ही जे घालता मखरसाठी, इरली मकर आहे, ते साड्यांचं मकर आहे, 3,500 रुपयाचं मकर आहे बाहेर. ते बॅकड्रॉप आहे मागचं, लिटरली 3,500चं आहे, 2,000चं आहे. हां ते तुम्ही त्याच्यात कशाला पैसे घालायचे, वेस्ट करायचे, त्यापेक्षा ह्याच्यामध्ये पैसे करा है ना. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा खूप व्हायरल होऊ द्या आणि लवकरात लवकर मला सिल्वर बटन मिळू द्या प्लीज. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे इतर व्हिडिओज आहेत, शॉर्ट्स आहेत, ते सुद्धा बघा. त्यात पण मी खूप सारे असे गणपतीच्या प्रोडक्ट्स टाकले आहेत, पोस्ट केले आहेत, ते सुद्धा बघा. तुम्हाला कसे वाटतात कमेंट्स करा, जर काही चुकत असेल बोलण्यामध्ये, कारण मला व्हिडिओज बनवता येत नाही. हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, मी आता जे स्टार्ट केलं आहे. सो काय चुकत असेल तर ते पण सांगा मला, त्यात पण मी काहीतरी थोडंसं करेक्शन करेन है ना. सो मला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हाला माझ्या घरचे म्हणजे आईकडचे माहेरचे, जे मी आहे माझं माहेर ठाण्याला, तिथे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की आम्ही झिम्मा फुगडी मस्ती काय करतो. मोदक उकडीचे मोदक, येस आम्ही कोकणातले असल्यामुळे उकडीचे मोदक. सो तुम्हाला ते सगळं बघावं लागेल आणि तुम्हाला लाईक करायला लागेल, शेअर करायला लागेल, सबस्क्राईब करायला लागेल. आणि आमच्याबरोबर गणपती आमचा 1.5 दिवसाचा असतो. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे, आमच्या गणपती बाप्पाला यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. ज्यांना कोणाला यायचं त्यांनी मला कमेंट्स करा, मी ॲड्रेस टाकेन, मी तुम्हाला तिथे भेटेन आईकडे. सो मला भेटायचं असेल त्यांनी नक्की भेटा मला, मी तुम्हाला ॲड्रेस नक्की शेअर करेन. थँक्यू, धन्यवाद. असेच राहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना गणपती बाप्पांची आगमनाची हार्दिक शुभेच्छा. हा गणपती सगळ्यांना सुखात समृद्धीचा भरभराटीचा जाओ हीच ईश्वरी चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा सगळ्यांवर लक्ष ठेव, कृपा ठेव है ना, आरोग्य दे. आणि जे काही आता बाहेर चाललं आहे जास्तीत जास्त ते स्त्रियांवरती रेप वगैरे हे सगळं थांबू दे. सगळे छोट्या मुलांवरती असं बोललं किंवा मला थोडंसं इमोशनल होतं, कारण असं नाही व्हायला पाहिजे. सो हे सगळं थांबून दे गणपती बाप्पा आणि सगळ्यांना आनंदात ठेव. बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, चाओ.
आज जापनीज. बाय बाय.